बटाटे आहेत. ह्या बटाट्याला आपल्याला नीट पैकी धुवून घ्यायचे आणि हे पहा, ह्या प्रकारे असं साळायचे आहे. ही असली साळायची सुरी भेटते किंवा मशीनही असते. हे मला हँडमेड करायचे आहेत म्हणून मी ह्याला सुरीनेच साळत आहे. तर माझा बटाटा साळून झाला आहे आणि आता हे असं यंत्र भेटतं ज्याने की वेफर्स सारखे खालून किस पडतात. हे पहा, हे पहा कसं पडत आहे आणि वरतून असं बटाट्याला साळतात. तर मित्रांनो, आम्ही सगळे बटाटे साळून एवढे असे वेफर्स केलेले आहेत. तर हे तुम्ही विचार करत असाल की हे साधं पाणी आहे, पण नाही, हे तुरटीचं पाणी आहे. तुरटीच्या पाण्याने हे जे वेफर्स आहेत ते काय पडत नाहीत. तर मित्रांनो, हे आमची चूल आहे आणि हे एक साधं पाणी आहे. हे खूप मोठं टोपलं आहे आणि ह्याच्या बाजूने हे टोपलं जळू नये म्हणून आम्ही माती लावून घेतलेली आहे. तर आम्ही ह्या पाण्यात मीठ सुद्धा टाकून घेत आहे. ह्याला खूप तापवायचे आहे. तर ह्यात आम्ही बटाटे टाकत आहोत. एकदम हळू टाकायचे आहे कारण की हे पाणी अतिशय गरम आहे आणि आपले हातपाय भाजू सुद्धा शकतात. हे आम्ही अजून बटाट्याचे वेफर साळून घेतले आहेत. पडताना का तर ही मी गाळणी यूज करत आहे. मी हलवत आहे. आपल्याला नॉर्मल गतीमध्ये ह्याला हलवायचं आहे. तर मी वेफर्स गाळण्याची अशा प्रकारे अरेंजमेंट करून घेतलेली आहे. हे पहा, तुमच्याकडे हे नसेल तर तुम्ही चाळणी वगैरे वापरू शकता. ह्याच्या खाली एक मोठंसं टोपलं. तर आम्ही हे घेऊन मी तुम्हाला जे दाखवलं तिथे असं गाळायला ठेवत आहे. ह्या प्रकारे आम्ही त्याला सुखायला टाकतोय, नंतर तळून खाणार. यम यम.